हे बघा परशुराम घाटाचं सौंदर्य. पाणी खाली जाण्यासाठी आय थिंक ही अशी वाट बनवली. इथे बैलगाडा शर्यत आहे, इथे क्रिकेट. मुंबई गोवा हायवे अजून कंप्लीट झालेला नाहीये मित्रांनो. मोबाईल, मी आणि माझी गाडी, आम्ही तिघं पण चार्ज आहे. फुल मजा, फुल एन्जॉयमेंट. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. एकदम सुपर हायवे आपला NH66. याला आता कंपॅरिझन करणं सोडून द्या मित्रांनो. आता बिंदास्त या सातारा हायवेला विसरा. म्हणजे तो तर याच्यापेक्षा अतिउत्तमच आहे पहिल्यापासूनच. पण त्या हायवेने डायव्हर्जन घेऊन तुम्ही या हायवेला जॉईन होत असाल तर आत्ता त्याची गरज नाही आहे. कारण एवढा सुंदर हायवे झाला आहे ना आपला NH66. बस जर मोजून तुम्ही 3-4 पॅचेस सोडले ना खराबवाले तर पूर्ण NH66 असा हा बेस्ट हायवे. एकदम कॉन्क्रिटीकरण एकदम टप्प्याटप्प्यामध्ये परफेक्ट झालेले. आणि मला ना येताना मम्मीने लिंबू सरबत बनवून दिलेला घरून, तर त्याची एक बॉटल आहे माझ्याकडे. आणि आता खरंच पाणी पिऊन पण तहान भागत नाही असं वाटते. आणि लिंबू सरबत आता गरम झाला असेल असा माझा अंदाज आहे. पण आता टाकून तर नाही देऊ शकत. चला थोडासा एक ब्रेक घेतो, कारण आता रेस्ट घेतलाच नाही आहे मी. जो मी नाश्त्याला ब्रेक घेतलेला ना सेकंड एपिसोडमध्ये, सॉरी फर्स्ट एपिसोडमध्येच, फर्स्ट एपिसोड जिथे संपवला तोच माझा नाश्ता ब्रेक होता. आणि नाश्ता करून मी सेकंड राईड कंटिन्यूस, थर्ड राईड अशी म्हणजे चालूच आहे. आणि नाश्ता समथिंग मी केलेला सकाळी 8:30 वाजता सकाळी नाश्ता केला आहे. आता 2.5 तास होऊन गेले. तर आता एक ब्रेक तो बनताय भैया. आता थोडंसं सावलीत थांबलो आहे एका ब्रिज खाली. इथे थोडासा आपला ड्रिंक ब्रेक घेतो आहे. आणि मम्मीने मस्त लिंबू सरबत करून दिलेला. एवढा पटकन आल्या खाली पण केला मी. एवढी तहान लागलेली आणि खरंच अजून थोडासा थंड होता ना त्यामुळे बरं वाटले. तर चला आता इकडनं आपली पुढची जर्नी आपण कंटिन्यू करूया, निघूया. अंजनी रेल्वे स्टेशन जस्ट आपण क्रॉस केलं. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. कारवाल्यांचं हे बरं असतं, उन्हाचं काय टेन्शन नाही. मस्त AC ऑन करा आणि आरामात सीट बेल्ट लावून बसा आणि ड्राईव्ह करा. पण खरी मजा आहे ना ती ह्याच्यात बाईक राईड. कारमध्ये काय फक्त बसून राहणं, आयुष्य आरामात जीवन जगणारे काय मजा. बाईक चालवण्याची मजा आहे ना आणि रायडिंग करण्यात खरंच उन्हातानातनं रायडिंग करायची, पावसाळ्यात रायडिंग करायची, भर पावसात भर थंडीत, तीच खरी मजा. हे बघा मित्रांनो, आत्ता इथून सुरू होत आहे परशुराम घाट. परशुराम घाट स्टार्ट. तर आत्ता तुम्हाला मिळणार आहे परशुराम घाटाचे लेटेस्ट अपडेट. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आता बघूयात परशुराम घाटाची काय अवस्था आहे. कारण मागच्या 2 वेळा मी आलेलो परशुराम घाटात, तर जास्त काय मला फारशी अपडेट मिळाली नव्हती. एवढं काय खास झालं नव्हतं परशुराम घाटात चेंजेस. तर आत्ता तरी बघूयात कितपत सुधारणा आहे ती. आणि इथे मस्त मस्त पोलीस चेकिंग चालू आहे आणि आपल्याला इथे अडवलेलं नाही आहे. महाराष्ट्र पोलिसांची नाकाबंदी होती आणि म्हणूनच ती 2 पोरं मागे थांबलेली. त्यांना लांबून दिसलं तिथे समोर पोलीस आहेत म्हणून, लायसन वगैरे नसेल. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. येत असाल इकडे कोकणामध्ये तर आपलं लायसन आपल्याजवळ ठेवा. लायसन, RC, स्वतःच्या गाडीचे कागदपत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर गाडीला 1 वर्ष होऊन गेला असेल तर PUC, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. तर हे तुमच्याकडे ठेवूनच द्या. ही 4-5 डॉक्युमेंट जर असतील ना तर तुम्हाला घाबरायची काही चिंता नाही आहे, टेन्शन नाही आहे. आणि हेल्मेट जरूर कॅरी करा. त्या पोलिसांसाठी नका पण स्वतःसाठी नक्की करा. आणि हे बघा परशुराम घाटाचं सौंदर्य माझ्या समोर, खूप सुंदर. वा 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 वा. मागच्या वेळे ना हे पूर्ण ओपन होतं आणि ही नदी डायरेक्टली दिसत होती मला घाटाच्या खालून. पण आता इथे बॅरिगेट्स वगैरे बसवून टाकलेत ना त्यामुळे दिसत नाही. हां, इकडून दिसेल आपल्याला. त्याच्यासाठी थोडं पुढे जावं लागेल. वा
इकडून बघा परशुराम घाटाचं हे सुंदर असं सौंदर्य. काय सुंदर आहे बघा. तिकडे जाऊन येऊया का आपण? चला आता एवढं इथे आलोच आहे तर आपल्याला काय घाई नाही आहे. काय सुंदर दिसते बघा. खालूनही एक मस्त डांबरीकरणाचा एक वळणाचा रस्ता तयार केला आहे. तर हा पण एक पर्यायी मार्ग म्हणून वापरू शकतो वाटतं. आणि इथून वर चढण्यासाठी हे कशासाठी सोडले? आय थिंक पावसाळा येणार असेल ना आता जवळ. 2-3 महिन्यामध्ये तर येईल पाऊस. तर त्याच्यासाठी हे पाणी खाली जाण्यासाठी आय थिंक ही अशी वाट बनवली वाटतं. काय अंदाज नाही, कारण चढण्यासाठी तर अशी नाही बनवू शकत लोकांना. तर असं हे परशुराम घाटाचं सौंदर्य. काय सुंदर दिसतंय बघा. एकच नंबर. वा, मागच्या वेळी आलेलो ना, हे पूर्ण कन्स्ट्रक्शन एरिया असा पूर्ण भरलेला. ट्रक्स, त्याच्यानंतर बुलडोझर्स, हे सगळे जागोजागी दिसत होते. जास्त वेळ नको घालूयात, निघूयात पुढच्या प्रवासाला. पणजी 347, रत्नागिरी 143, लांजा 153. हे बघा, घाटाच्या साईडना भिंतीवरती खूप सुंदर सुंदर चित्र काढली आहेत. जसं की गाय, वासरू, जात्यावर दळताना बायका, शेतकरी, त्यानंतर खुरपणी, झोडपणी, साठवणी, अशा प्रकारचे मस्त मस्त चित्र काढली आहेत. हे बघा, इथून पूर्ण तसंच. इथे बैलगाडा शर्यत आहे, इथे क्रिकेट आहे, इथे आपण लहानपणी टायरने खेळायचो, पाण्यातल्या उड्या, कबड्डी, खो खो, खूप मस्त मस्त गेम आणि मस्त मस्त चित्र काढलीत. माझ्या मते आता ह्या पण भिंती तसेच चांगली चांगली चित्र काढण्याची बाकी आहेत वाटतं. मला तरी वाटत नाही ह्या पावसाळ्यात आपल्याला जास्त काही सहन करावं लागेल, कारण बऱ्यापैकी रस्त्यांची चांगली कामं झालेली आहेत. आणि परशुराम घाटाचं पण जे काय खडबडी होती, खडी होती, ते पूर्ण साईडला झाली आणि मस्त हा डांबरीकरणाचा पूर्ण पॅच बनवला गेला आहे. त्यामुळे टेन्शन नाही आहे आता. मस्त या बिंदास या राईड करा. आणि आता मोस्ट ऑफ दी लोक तेच प्रेफर करत आहेत. जर कोकणात गावी जाण्यासाठी गणपतीची किंवा होळीची म्हणा, कुठल्याही सणाची म्हणा, तिकीटं नाही ना मिळाली तर लोक आपापल्या गाड्या काढतात आणि सरळ निघत आहेत. ज्या लोकांना 2 व्हीलर आहे, ज्यांकडे, ते लोक सरळ 2 व्हीलर काढून बाहेर पडत आहेत. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे ते तर 4 व्हीलर काढून बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता रस्ते जास्त प्रेफर करत आहेत लोक, कारण वाढती गर्दी लक्षात घेता हे करणं गरजेचं होतं. खरंच चांगलं केलं. आपण पोहोचलेलो आहे चिपळूणमध्ये. चिपळूणमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जसं की मी मागच्या वेळेला जेव्हा आलेलो तेव्हाच हा जस्ट ब्रिज कोसळलेला, म्हणजे किती एकदम दुय्यम प्रतीचं बांधकाम केलेलं आहे हे लक्षात आलेलं त्यावेळेलाच. आणि अजून या ब्रिजचं काही काम झालेलं नाही आहे. जस्ट आत्ता बुलडोझर त्या ब्रिजचा जो पण कचरा झाला आहे तो सगळा साफ करतो आहे. हा बघा, इकडे पण तो पूर्ण ब्रिज पाडण्यात आला आहे. जेवढा बनवलेला तो सर्व पाडला आहे, कारण बांधकामच चांगलं नव्हतं. आणि आत्ता कदाचित नवीन ब्रिज बनेल इकडे. आणि आत्ता ना रस्त्यावरची जी वाफ आहे ना, ती चेहऱ्यावर जाणवायला हळूहळू सुरुवात झाली आहे. अजून खरी सुरुवात व्हायची आहे दुपारनंतर, पण आता थोडं जाणवते. डोळे हळूहळू गरम झालेत, घामाच्या धारा चांगल्याच हेल्मेटमधनं गळत आहेत. ये दुःख काहे खतम नाही होता बे. नको जाऊ देत, ते जास्त खडबड आहे, गाडीची नको वाट लागायला. एक तर आपण लांब चाललो आहे, त्यामध्ये गाडी आपली सेफ राहिली पाहिजे. गाडी सेफ तर आपण सेफ. बघा, ड्रायव्हर किती परफेक्ट होता आणि त्याने मला एवढा चांगला इशारा दिला ना, खरंच खूप भारी वाटलं. फर्स्ट टाईम मला असा ट्रक ड्रायव्हरने एवढा चांगला रिस्पॉन्स दिला. तुम्ही बघितलं असेल मगाशीच, त्याने असं केलं. कारण मी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न बिलकुल नाही केला जसा त्या आधीच्या माणसाने केलेला, खडबडीतून गाडी सटासट काढण्याचा. कारण तिथे कसा एक चान्स असतो की त्या एखाद्या जरी खडीवरनं गाडी चुकून जरी स्लिप झाली ना, तर ट्रक खाली जाण्याचे चान्सेस 99% होऊन जातात डायरेक्ट. कारण आपण पडणार कसं ह्या साईडने, म्हणजे राईट साईडला आपली गाडी जाणार आणि आपण पडणार लेफ्ट साईडला. आणि लेफ्ट साईडला चालतोय तो ट्रकच्या टायरखाली डोकं जाईल, हात जाईल, पाय जाईल, काय जाईल ते सांगता येत नाही. त्यामुळे अशा वेळेला ओव्हरटेक करणं सहसा टाळलं पाहिजे आपण. आणि त्या ट्रकवाल्याने त्यासाठीच मला कदाचित थम्सअप दिला असेल. तर मित्रांनो, सगळ्या राईड आपण करणार आहोत, फक्त तुमच्या रिस्पॉन्सची जास्त गरज आहे. सबस्क्राईब करा चॅनलला, आपल्या चॅनलचा थोडा पीक वाढवा.
त्याच्यानंतर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या ज्या कमेंट असतील त्यांचे आन्सर्स मी प्रत्येकाचे देईन नक्की. तुम्हाला कुठले डाऊट असतील ते सांगा, माझे कुठले ओव्हर एक्सप्रेशन वाटत असतील ते सांगा, कुठे मी कवर केलं पाहिजे, कुठे मला कवर करता येईल, या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. एखादी गोष्ट आवडली नसेल तीही शेअर करा, नक्की सुधारण्याचा प्रयत्न करीन. तर अशा तुमच्या रिस्पॉन्सेसची मी वाट बघतोय. तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटचा असा भरघोस प्रतिसाद द्या. ते आपला यूट्यूब चॅनलच असा डाऊन झाला पाहिजे, एवढे तुमच्या कमेंट्स यायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण आता थोड्याच वेळात संगमेश्वरला पोहोचू. पण संगमेश्वरच्या आधी ना असं एक मोठं डायव्हर्जन पडतं आपल्याला, की जिथे हे रस्त्याचं काम चालू आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला लेफ्ट साईडने गाडी काढावी लागते. तर जास्त मोठं नाही आहे, बट असं 100 ते 200 मीटरचं हे डायव्हर्जन आहे. तर इथून आपल्याला थोडासा कच्च्या रस्त्याचा सामना करावा लागेल. आणि असाच सेम रस्ता, बट जास्त, म्हणजे 200 ते 300 मीटरचा रस्ता जवळपास आरवली यायच्या 10 किलोमीटर आधी मगाशी मला लागला. तर तो पण तसाच रस्ता होता. आणि हे बघा मित्रांनो, आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत संगमेश्वरला. आणि हे संगमेश्वरचं एक इंग्लिश स्कूल होतं. तर संगमेश्वरपर्यंत रस्त्यांची कंडिशन बोलायची झाली ना टोटल, तर 90% रस्ते चांगले आहेत आणि 10% बोलू शकतो की खराब आहेत. आणि इकडे बघा या पुलाचं काम चालू आहे. हा बघा लेफ्ट साईडला आहे संगमेश्वर बस स्टँड. चला आता मी इथे काही रेस्ट घेत नाही आहे. तसं आपली छोटी छोटी रेस्ट ही होतच राहिली आहे, जसं की पेट्रोल भरणं, मध्ये मध्ये पाणी पिणं, लिंबू ज्यूस पिणं. त्यामुळे आत्ता इथे काही मला थांबावंसं वाटत नाही आहे. आपण सरळ जाऊयात कणकवलीकडे. आणि इथे बघा संगमेश्वर नंतर रस्त्याचं काम हे असं आहे, चांगलं नाही आहे अजिबात. कारण हा बघा हा पूर्ण पॅच खराबच आहे. तरी आत्ता तरी ठीक आहे. मागच्या वेळेला आलेलो ना, बापरे, कंटिन्युअस खड्डे होते, कंटिन्युअस. आता त्यातल्या त्यात ठीक आहे. तरी बघा ह्या साईडचं काम पण थोडंसं झालं आहे. मग त्यानंतर काय करतील, हा रस्ता बंद करतील आणि त्या रस्त्याची वाहतूक दोन्ही साईडची चालू राहील. असं झालं आहे ना, हा व्ह्यू घाणेरडा आणि तो व्ह्यू खूप चांगला. त्यामुळे असं दोघांचं असं कॉम्बिनेशन होऊन ते इक्वल झालं आहे. त्यामुळे अशी ना व्ह्यू एन्जॉय करण्याची मजाच घेता येत नाही मला. अरे भाई साहेब, त्या मशीन जाम डेंजर आहेत. अजून इकडे दगड फोडण्याची कामं आहेत, नंतर तो कॉन्क्रीट ब्लॉक पडणार आहे. बापरे बाप. मुंबई गोवा हायवे अजून कंप्लीट झालेला नाही आहे मित्रांनो. संगमेश्वरच्या पुढे काम जास्तीत जास्त रखडलेलं दिसतंय मला. आणि हा समोरचा नजारा बघा मित्रांनो, काय सुंदर आहे. वाव, नारळाची झाडं बघा काय मस्त. आणि खाली ना एक मंदिर आहे, कुठल्या देवाचं मंदिर आहे माहिती नाही, कदाचित शंकराचं असावं. आणि तिथे एक बावडी आहे, बावडी म्हणजे आपली विहीर. काय जबरदस्त आहे. आणि खरंच यार, कोकणातल्या काय काय विहिरी अशा आहेत ना ज्यांना 24 तास पाणी आहे. इथे आपल्याला 24 तास पाण्यासाठी किती बिल भरावं लागतं आणि काय काय करावं लागतं. इथे फक्त आपल्याला मोटर लावायची आहे बस, आणि विहिरीतनं पाणी खेचून आपल्या घरापर्यंत आणायचं आहे. काय जबरदस्त आहे. आणि इथे बघा धूळ धूळ धूळ, धुळीचं साम्राज्य. काम आहे, चालू आहे, असं नाही की काम रखडलेलं आहे. काम आपलं वर्क इन प्रोग्रेस आहे. तर मित्रांनो, लंच आलेलं आहे. मस्तपैकी चिकन, चपात्या आणि हा सलाड मस्तपैकी ऑर्डर केला आहे आणि मलाई लस्सी. पटापट आता खाऊन घेतो. तुम्हाला एकदा डिश दाखवतो. जाम भूक लागली आहे, पटापट खाऊयात आणि निघूया. आपण पुन्हा राईड कंटिन्यू करतोय. लंच झाला आहे, मस्त चिकन चपाती खाल्ली आणि सोबत लस्सी वगैरे पिली आणि एक लस्सी पार्सल पण घेतली. कारण मित्रांनो, इकडे जी कोकणामध्ये जी लस्सी भेटते ना, मला वाटलं तो मला अशी ग्लासातनं लस्सी आणून देईल, पण बघितलं तर त्याने पॅक लस्सी आणली. आणि खरंच 30 रुपयाची ती लस्सी होती आणि टेस्टीला म्हणजे एक नंबर. वेलची वगैरे सगळं टाकून बनवलेली लस्सी आणि एकदम घट्ट घट्ट. आणि पाणी वताल ना तेव्हा ते दहीसारखं लागेल, एवढी घट्ट मस्त होती, मजा आली. जी माझी 99% एनर्जी झाली ना
ती आता पुन्हा 100 झाली आणि फुल चार्ज झालो मी. आणि माझ्या मोबाईलला पण मी तिथे चार्ज करून घेतलं. त्यामुळे मोबाईल, मी आणि माझी गाडी, आम्ही तिघं पण चार्ज आहे. फुल मजा, फुल एन्जॉयमेंट. ही बघा लांजा पाली रत्नागिरी नावाची बस. आणि हा बसवाला मस्त ओव्हरटेक करतोय ट्रकला. फुल झपाझप. चल भाई चल. लाल परीच्या मागून पळवायला खरंच मजा येते. फक्त हे खूप रिस्की ड्रायव्हर्स असतात. त्यांच्यापासून ना 2 हात नाही 4 हात लांब राहिलं पाहिजे. कारण यांची ब्रेकिंग म्हणजे अशी खतरनाक असते ना. 2 व्हीलर्सची ब्रेकिंग स्ट्रॉंग नसते अजिबात. आणि जरी स्ट्रॉंग असली तर जागेवरती आपण स्किट होऊन पडतो. कारण आपल्याला बॅलेन्स नाही आहे सावरायला. यांना 4 चाकं आहेत. मी हापूसचे रेट काढलेत. तर ते करेक्ट आहेत का तुमच्या हिशोबाने मला कमेंट करून नक्की कळवा. हापूसचे रेट होते 400 रुपये डझन. आता तुमच्या एरियामध्ये किती रुपये डझन आहे हापूस आंबा हे मला कमेंट करून नक्की कळवा. मुंबईत तर साहजिक आहे महागच असणार आहे. पण रत्नागिरीच्या एरियामध्ये मला 400 रुपये डझनला मिळत आहेत. तर कमेंट करून नक्की कळवा. कोकणचं वातावरण खरंच यार निसर्गरम्य. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण रे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. आणि आपण आता पोहोचलेलो आहे पालीला. पाली रत्नागिरी. हे पाली आपल्या इकडचं नाही आहे. मुंबईच्या इकडचं पाली नाही आहे. खोपोली पाली हे वेगळं आणि हे रत्नागिरीतलं पाली. तर आलेलो आहे पालीला. पाली शहरामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता थोड्याच वेळात आपण लांजाला पोचू. लांजाला क्रॉस करून राजापूरला आणि राजापूरवरून वैभववाडी, वैभववाडीवरून नांदगाव आणि नांदगाववरून कणकवली. खरं मला ना त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यापेक्षा डांबराचे रस्ते खरंच जास्त आवडतात. कारण खूप स्मूथ असतात. आणि जे दणके लागतात ना आपल्याला एखादे गाडीचा जरी टायर फुल असल्यावर कसे दणके लागतात ते दणके ह्या रस्त्यांवर अजिबात लागत नाही असं बोला. कारण मला आता फरक जाणवतोय. जेवढ्या मी कॉन्क्रिटीकरणच्या रस्त्यावरनं आलो आणि त्यानंतर अचानक या डांबरीकरणाच्या रस्त्यावर आलो तर खरंच जास्त फरक जाणवतोय. एकदम स्मूथ राईड होते या रस्त्यांवरनं. शेवटी बोलतात ना जुनं ते सोनं. कितीही करा पण ज्या जुन्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला ॲक्सेप्ट कराव्याच लागतात. अशा कितीतरी गोष्टी आहेत जगामध्ये त्याच्यावरती खूप संशोधन केलं गेलं. त्या गोष्टी खूप भारी भारी बनवल्या गेल्या टेक्नॉलॉजीनुसार. पण त्या तेवढ्या भारी बनल्याच नाही. त्यांच्यामध्ये काय ना काय प्रॉब्लेम हे आपल्याला दिसायलाच लागले. शेवटी जुनं जे कन्स्ट्रक्शन असतं ना खतरनाक. तर मित्रांनो वेलकम टू लांजा. लांजामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा आहे लांजाचा बस स्टँड. लांजामध्ये टच 3:15लाच ही आपली एंट्री होत आहे आता राजापूरमध्ये. हा आहे राजापूर आगार, राजापूर बस स्थानक. आणि आपल्याला आता सरळ इथनं जायचं आहे कणकवली. बघू शकता तुम्ही आपले 400 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. 402 किलोमीटर आता झालेत. आणि अजून आता 55 किलोमीटर म्हणजे समथिंग 460 किलोमीटरची आजची आपली कणकवलीपर्यंतची ही राईड असणार आहे. 9 तासामध्ये आपण पोचलेलो आहे कणकवलीला या मुंबई गोवा हायवेवरून. त्यामुळे तुम्ही बघू शकता रस्त्याच्या या चांगल्या कंडिशनमुळे आपण किती फटाफट आलो आहे इथपर्यंत. त्यामुळे तुम्ही विचार करत असाल गावी येण्याचा NH66वरून तर अवश्य या. आणि ही आय थिंक गड नदीच आहे. राजापूरवरनं ती कणकवली वगैरे करत वाहत जाते पुढे. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे कणकवली बस डेपो. मागे बघू शकता 4:30ला आपण इथे टच झालो. तर आजचा हा प्रवास एकदम जबरदस्त होता. खूप मजा आली. तिसरा एपिसोड मी तरी खूप एन्जॉय केला. 3 एपिसोड एन्जॉय केले. तुम्ही जर आधीचे 2 बघितले नसतील तर याच एंड स्क्रीनला तुम्हाला बघायला नक्की मिळतील. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. असंच भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये आणि एका नव्या जर्नीला सुरुवात करूया. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.